आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सोमवारी पार पडलेल्या महासभेत हा मुद्दा चांगलाच गाजला। कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात देखील भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। नागरिकांच्या या समस्येकडे प्रभाग क्रमांक 6च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी पहिल्याच महासभेत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले। रामबाग परिसरात 125 ते 150 कुत्र्यांची संख्या असून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो लोकांना हे भटके कुत्रे चावले आहेत। या परिसरात 4 शाळा, 2 महाविद्यालये आहेत, त्यामुळे ह्या भागात लहान मुलं, विद्यार्थी यांची वर्दळ जास्त आहे। काही श्वानप्रेमी त्यांना कच्चे मांस खायला देत असल्याने ते अधिक आक्रमक होत आहेत, त्यामुळे त्यांचे चावण्याचे प्रमाण वाढत आहे। त्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांची होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्याची मागणी नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी सभागृहात केली आहे। दरम्यान गृहिणी असलेल्या स्वप्नाली केणे यांनी पहिल्याच महासभेत जनतेच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे। जेणेकरून कुत्र्यांचा वावर कमी होईल आणि नागरिकांना माननीय पीठासीन अधिकारी, माझ्या परिसरात कुत्र्यांचा त्रास कायम होतच असतो। रामबाग परिसरात कमीत कमी 125 ते 150 कुत्र्यांची संख्या झालेली आहे। आतापर्यंत लहान मुलांपासून तर वयोवृद्ध पर्यंत शेकडो जणांना भटके कुत्रे चावलेले आहेत। तसेच माझ्या परिसरात 4 शाळा आणि 2 महाविद्यालये आहेत, त्यामुळे लहान मुलांची वर्दळ खूप प्रमाणात आहे। काही श्वानप्रेमी त्यांना कच्चे मांस आणून घालत असल्यामुळे ते अग्रेसिव्ह झालेले असल्याने त्यांचं चावण्याचं प्रमाण वाढत आहे। तरी आपण त्वरित त्यांच्यावर काही उपाययोजना लवकरात लवकर करावी ही नम्र विनंती। धन्यवाद।